नमस्कार मंडळी. ऐकूया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मोसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू द्यावी. यामुळे तण आणि किडींचं नियंत्रण व्हायला मदत होईल. भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीची चांगली नांगरट करून ढेकळं फोडावीत. जमिनीत प्रतिगुंठा 100 किलो शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार आणि निचरा लक्षात घेऊन उंच आणि चांगला निचरा होणाऱ्या ठिकाणी तळाशी 120 सेंटीमीटर, पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे तसंच 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. गादी वाफ्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी. खरीप लागवडीसाठी आवश्यक त्या योग्य जातींच्या दर्जेदार भात बियाण्याची उपलब्धता आगाऊ करून घ्यावी. भुईमूग लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी प्रतिगुंठा 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. आंबा बागांमध्ये फळगळ झाली असेल तर पडलेली आणि नुकसानग्रस्त फळं गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, ज्यामुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल. हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे परिपक्व आंबा फळांची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या फळांचं नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावेत. नवीन आंबा लागवडीसाठी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणावेत. हे खड्डे चांगली माती, 3 ते 4 घमेली कंपोस्ट किंवा शेणखत आणि 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. वाळवी नियंत्रणासाठी प्रत्येक खड्ड्यात 1.5% क्लोरपायरिफॉस भुकटी 50 ग्रॅम मिसळावी. पावसाळा सुरू होताच हापूस, रत्ना, सिंधू, केसर, पायरी, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा, कोकण सम्राट, ऑस्टिन आणि लिली या शिफारस केलेल्या जातींची निरोगी कलमं लावावीत. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली 3 वर्ष पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसंच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. नवीन काजू बाग लागवडीसाठी प्रस्तावित क्षेत्रातील जंगली झाडं, झुडपं आणि वेली मुळासकट काढून टाकावीत. बागेची चौरस पद्धतीने आखणी करून 7 मीटर बाय 7 मीटर अंतरावर 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे खोदताना वरची 30 सेंटीमीटर माती आणि खालची 30 सेंटीमीटर माती वेगळी ठेवावी. प्रथम वरची माती खड्ड्याच्या तळाशी टाकावी. त्यानंतर 2 घमेली शेणखत, 1000 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि माती यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. वाळवी नियंत्रणासाठी प्रत्येक खड्ड्यात 1.5% क्लोरपायरिफॉस भुकटी 50 ग्रॅम मिसळावी. मंडळी, हा सल्ला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आलाय. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.